हॅलो नमस्ते. आज मी शेवग्याची भाजी बनवणार आहे. इथे शेवग्याच्या शेंगा व्यवस्थित सोलून घेतलेल्या आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. कढईमध्ये पाणी घालून मीठ घालून शिजायला ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर मटकीची उसळ बनवते मी. कुकरमध्ये लसूण घातलेला आहे, कांदा घातलेला आहे, टोमॅटो घातलेला आहे आणि सगळे मसाले घालून घेतलेले आहेत. आणि इथे स्वच्छ धुवून आपली मटकी सुद्धा घालून घेतलेली आहे आणि छान अशी मटकीची उसळ झालेली आहे. आणि मी इथे कुकरला शिट्ट्या लावलेल्या आहेत. तोपर्यंत आपण शेवग्याच्या शेंगा बघूया. इथे मस्त ते एकदम शिजलेल्या आहेत, नरम झालेल्या आहेत. कढईमध्ये तेल घातलेलं आहे, लसूण घातलेले आहे, कांदा घातलेला आहे आणि आपले मसाले घातलेले आहेत. त्याच्यानंतर आपल्या शेंगाला ना असे मध्ये तुकडे करून घ्यायचे आहेत, एकदम आक्या ठेवायच्या नाही आहेत. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि खूप सुंदर अशा या शेंगा होतात. तुम्ही पण एकदा ट्राय करून नक्की बघा. कोथिंबीर घातलेली आहे. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुम्ही पण तुमच्या घरी नक्की ट्राय करा.